20-25 हजार वाला एखादा बसवतात. काय आहे हे सेल्फ फायनान्स स्कूल आहे. त्यांच्या शैक्षणिक कागदपत्र काय आपल्याकडे तपासली जात नाही. तिथे संस्था त्यांनी तपासली, पण त्यांनी क्वालिफाईड शिक्षण शासनाने जे ठरवून दिलेले आहे ते भरणं त्यांना मॅन्डेटरी आहे. तुमचा अधिकार आहे ना, शिक्षण अधिकार चालू असतात त्या ठिकाणी जे निदर्शन असेल तर त्याच्यावर कारवाई. अचानक गेलात तरच ते तुम्हाला भेटणार आहे. केलं की दाखवत. आता बघा, हा अभ्यासक्रमात हिंदी स्पष्ट वाक्यात आलेलं आहे. हिंदी हो त्याच्यावर आम्ही नोटीस काढतोय की तुम्ही यादी दिलेली 5-6 शाळांची त्यांना नोटीस काढतो. सर्व शाळांकरता सगळ्या शाळांकरता एक सर्वसमावेशक सूचना लेखी पुन्हा एकदा देतो. आता हे सीबीएसईला पण अलाउड आहे का हिंदी तिसरी भाषा? सीबीएसईला हिंदी असेल पण मराठी त्यांना कंपल्सरी आहे. त्यांची मात्र माध्यम भाषा एक आणि दुसरी आपली राज्याची भाषा. ओके, मराठी त्यांना कंपल्सरी आहे आणि हिंदी पहिलीपासून. हिंदी आता ते सीबीएसईच्या अभ्यासक्रमात असेल ते बघावं लागेल जरा पहिलीपासून आहे का नाही ते, कारण त्याचं सगळं काय आपलं पण आपल्या जी आपल्या नियमात त्या बाबतीत काय आहे ते जरा बघावं लागेल. सीबीएसईचा करिक्युलम काय आहे. स्टेट बोर्डमध्ये सध्या तरी पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी स्टेट बोर्डचा. ओके, हिंदी 5वी पासून जे पूर्वीपासून आहे ते तसं सुरू आहे. तो विषय हाताळला आहे हिंदी, फक्त संस्कृत विषय ऑप्शनला ठेवला आहे. सीबीएसईला हिंदी आहे पहिल्यापासून, फक्त संस्कृत विषय हिंदी आणि संस्कृत ऑप्शन आहे की मराठी आणि संस्कृत ऑप्शन आहे? नाही, राज्याची भाषा हे हिंदी भाषा आणि इंग्लिश. एक माध्यम भाषा असते त्या राज्याची भाषा, माध्यम भाषा म्हणून इंग्लिश, राज्याची भाषा म्हणून मराठी आणि तिसरी भाषा मग त्यांना हिंदी असते. ते म्हणतात की हिंदीला संस्कृत ऑप्शन पण मराठी आहे सगळ्यांना. आणि त्या आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत. आमचं पर्यवेक्षण पण चालू असतं. आता तुमच्याकडून जे निदर्शनास येतील, मग मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तेच विनंती केली की तुम्हाला जर अशी कुठे इरेग्युलरिटी दिसतील तर निदर्शन असताना आम्ही त्याच्यावर 100% कारवाई करू. आता ठाणे महानगरपालिकेच्या आपल्या किती शाळा आहेत? शाळा दिव्यामध्ये ना संपूर्ण शहरामध्ये 770 शाळा आहेत आणि विद्यार्थी जवळपास 3,60,000. विषय असा आहे की ठाण्यातल्या काही शाळांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात आलेला आहे 3रीच्या वर्गासाठी. सो त्याची एक कॉपी आज आमच्या हातात आली. आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता. तर आता आम्ही शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्या शाळांचं असं मत आहे की जरी GR निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा GR आमच्याकडे आलेला नाही आहे आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची आलेली आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही. आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. पुढच्या 24 तासाच्या आत ते तो GR काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो GR जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल. मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा अशा वागत असतील तर अशा शाळेंवर शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. मुलांना कुठेतरी ओझं व्हायल्यासारखं झालं का हिंदी? मला असं वाटतं की जर सरकारचं जर शाळा ऐकत नसतील तर मग ऐकणार कोणाच्यात? ह्यांना एवढा माज कुठला आहे? या शाळेच्या ज्या संस्था आहेत त्यांना एवढा माज कुठनं आला? जर सरकार सांगते, मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राचे की आम्ही GR काढलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे, तर त्याच्यानंतर जर त्यांच्या अभ्यासक्रमात हिंदीचा तास येत असेल तर ते निषेधार्ह आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आम्ही त्याचा विरोध करणार. एक तर शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि सरकारने शाळांना जी काही समज आहे ती द्यावी, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या भाषेत त्यांना समज देऊ. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.